नमस्कार, कुक विथ तेजस्वीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे बनवणार आहे वांगं, बटाटा आणि शेवग्याची शेंग टाकून केलेली रस्सा भाजी. ही रस्सा भाजी खूप मस्त लागते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहे. अर्धी वाटी सुके खोबरे किसून घेतले आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या हे सर्व अर्धा चमचा तेलामध्ये भाजून घेतले आहे. मिश्रण थंड झाले की मग हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. आता इथे मी फोडणी करून घेण्यासाठी एक पळी तेल तापत ठेवले आहे. त्यामध्ये आता मी अर्धा चमचा हिंग आणि 7-8 कढीपत्त्याच्या पानांची फोडणी देऊन घेणार आहे. फोडणी खमंग बसली की त्यामध्ये जे सर्व साहित्य वाटून घेतले होते ते सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटं सर्व साहित्य तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे. मसाला तेलावर छान परतला गेल्यानंतर त्यामध्ये वांगी, शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्यांच्या ज्या फोडी करून घेतल्या होत्या त्या सर्व टाकून व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे. भाजी शिजण्यासाठी इथे आता मी 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहे. पाणी ओतल्यानंतर सर्व भाजी व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे. भाजी परतून घेतल्यानंतर आता इथे झाकण मारून 10 मिनिटे मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटे झाली आहेत. आता मी झाकण उघडून भाजी चेक करून घेते. बटाटा शिजला आहे का ते सगळ्यात आधी चेक करून घेते. बटाटा अजून व्यवस्थित शिजला नाही. आता पुन्हा झाकण मारून पुन्हा थोडा वेळ भाजी शिजण्यासाठी ठेवते. भाजी ही थोडी मला घट्टच ठेवायची आहे. त्यामुळे अजून थोडा वेळ भाजी झाकण मारून शिजवून घ्यायची आहे. आता मी पुन्हा झाकण उघडून चेक करून घेते की भाजी शिजली आहे का. पूर्वीच्यापेक्षा पाणी आटले आहे. मगाशी जास्तच पातळ भाजी वाटत होती. आता यामध्ये भाजीची चव अजून वाढण्यासाठी इथे मी एक सिक्रेट मसाला वापरणार आहे. तो म्हणजे किचन किंग मसाला. किचन किंग मसाल्यामुळे भाजीची चव अजून वाढते. तुम्ही कोणत्याही कंपनीचा किचन किंग मसाला वापरून पहा. खरंच भाजीची चव खूप छान येते. किचन किंग मसाला टाकल्यानंतर भाजी पुन्हा व्यवस्थित एकत्र करून 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण मारून आता इथे शिजवून घेणार आहे. त्याआधी बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा शिजल्या की ते चेक करून घेते. आता बटाटा आणि शेवग्याची शेंग शिजली आहे. तरी 2 मिनिटं मी अजून शिजवून घेणार आहे. वांगा, बटाटा, शेवग्याच्या शेंगची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने एकदा करून पहा. तुम्हाला खूप आवडणार. ही भाजी भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.